हॅलो गाईज, हाय एव्हरीवन, नमस्कार मंडळी. कसे आहात आपण सगळे? आय होप तुम्ही खूप छान असणार. मी रेणुका आणि माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपण आलो आहोत एका अशा हिडन ठिकाणी जी अजूनपर्यंत बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. शांतता आणि श्रद्धा या तिघांचा एकत्र संगम इथे अनुभवायला मिळतो. हे ठिकाण म्हणजे नवी मुंबई येथे असणाऱ्या बेलापूर शहरातील श्री खाटूश्याम बाबा मंदिर. चला तर मग पाहूया आजचा आपला हा प्रवास. मित्रांनो, सकाळची वेळ, थंडगार वारा आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवळ. खरं तर मंदिराच्या दिशेने जाताना शहराचा गोंगाट हळूहळू कमी होत जातो आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळायला लागते. ह्या निसर्गाचा आनंद घेत आपण पोहोचतो मंदिरात. मंदिरात पाऊल टाकताच घंटांचा आवाज आणि भजनाची धून कानावर पडते. मग मन अगदी शांत होतं. या दरबारात उभं राहिलं की मनातील सगळा ताण नाहीसा होतो. इथली आरती, फुलांची सजावट आणि भक्तांची श्रद्धा हे सगळं पाहताना वेळ कसा जातो कळतच नाही. दर्शनानंतर आपण थोडं पुढे चालायला सुरुवात करतो. त्यावेळी रस्त्याच्या कडेला झाडं, पक्ष्यांचे आवाज आणि मधून येणारी थंड हवा, हा छोटासा प्रवास जणू एक ध्यानाचा अनुभवच वाटतो. आणि काही वेळातच आपण पोहोचतो काली माता मंदिर येथे. हे मंदिर आपण वर चढत असतानाच आपल्या डावीकडच्या भागाला आहे. इथे वातावरण अधिक शांत पण शक्तिशाली वाटतं.
भोवती असलेला निसर्ग, झाडांची सावली आणि मंदिरातील शांतता हे सगळं मिळून एक आध्यात्मिक अनुभव देतं. इथे असणाऱ्या सर्वच मंदिरांचा खासपणा म्हणजे इथे फक्त देवाचं दर्शन नाही तर मनाचंही शुद्धीकरण होतं. आणि हे सगळं निसर्गाच्या सानिध्यात अनुभवायला मिळतं. हीच या ठिकाणाची खरी सुंदरता आहे. जर मित्रांनो तुम्हालाही शहराच्या गोंगाटातून थोडा वेळ शांतता हवी असेल तर बेलापूर मधील या पवित्र ठिकाणी नक्की भेट द्या. इथे तुम्हाला भक्ती, निसर्ग आणि मनशांती या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात, नवीन जल्लोषासोबत. धन्यवाद.